हॅलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NTUGC नेट अँड GRF हा एक्झाम होण्यापूर्वी एक NTA कडून प्रॉस्पेक्ट इश्यू केलं जातं. आता प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, तर एक्झाम होण्याआधी काही नियमावली जाहीर केली जाते. त्या नियमावलीमध्ये नेट अँड GRFबद्दल ते एक्झामची संपूर्ण माहिती दिली जाते. तर गाईज, ते प्रॉस्पेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत. गाईज, जवळजवळ 69 पेजचं ते प्रॉस्पेक्ट आहे. पूर्ण आपण 69 पेज पाहणार नाही. याच्यातील काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन यावेळेस आहे, त्याचबरोबर GRFसाठी काही नवीन रूल आले आहे ते काय आहेत, एज लिमिट किती आहे GRFचा आता वाढला आहे, ते पण आपण सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गाईज, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेट अँड GRFबद्दल तुमचे प्रत्येक डाऊट हा क्लिअर होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि गाईज, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. तर गाईज, आपली VPD एज्युकेशन या नावाची टेलिग्राम चॅनल आहे, आत्ताच नवीन उघडलेलं आहे, खूप असे कधी दिवस झाले नाही. तर या चॅनलवर मी काल एक कमेंट हे अपलोड केली होती, म्हणजे एक आपण म्हणतो पोल अपलोड केला होता, की त्यामध्ये सांगितलं होतं की विचारलं होतं त्यांना, तुम्हाला NTUGC नेटबद्दल इन्फॉर्मेशनचं प्रॉस्पेक्टबद्दल माहिती हवी आहे का. तर 73% विद्यार्थ्यांनी काय म्हणलं येस, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचबरोबर गाईज, जो आपला पेपर फर्स्ट आहे सर्वांसाठी कॉमन असतो, त्याची पेपर फर्स्टची एक युनिट वाईज पूर्णपणे मी टॉपिक वाईज पूर्णपणे व्हिडिओ अपलोड करत आहे या चॅनलवर. गाईज, यामध्ये आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड याचं 6वे लेसन मी अपलोड केलं आहे. आता आणखी 4 लेसन राहिले आहे, त्यामध्ये आपण पुढचं सिलेबस पाहणार आहोत. याआधी गाईज, पूर्णपणे रिसर्च ॲप्टिट्यूड पण मी कव्हर केला आहे. सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. गाईज, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मी सांगितल्याप्रमाणे हे आहे आपलं NTUGC नेटचं प्रॉस्पेक्ट. यामध्ये दिलेलं आहे पहा, डिसेंबरची सायकल आहे ना, ती रिन्यू करणार आहे 2021ला. हे पाहिजे दिले त्यांनी 2021ला, मे 2021ला. त्या दृष्टिकोनातून हे प्रॉस्पेक्ट इश्यू केलं आहे. तर आता याच्यातील काही नियम आहेत ना, ॲज इट इज पुढच्या एक्झामला पण लागू असतील, फक्त काही 1-2 चेंजेस असतात, ते चेंजेस मी हायलाईट करणार आहे. बाकी जे मी एक्स्ट्रा नॉलेज देईन ते सर्व एक्झामला इथून पुढच्या नेटच्या अप्लाय असेल, हे तुम्ही कन्सिडर करा. आता आपण हे प्रॉस्पेक्ट पूर्णपणे पाहूया. ते पहा, इथं विजन मिशन ते पुढं नंतर पाहूया. तर याबद्दल तुम्हाला माहिती असेल, मी प्रॉस्पेक्ट पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथून तुम्ही बाकीचे कंटेंट पाहू शकता. मी फक्त मेन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर मोड ऑफ एक्झामिनेशन म्हणजे NTUGC नेटचा एक्झाम कसा होतो, तर पूर्णपणे कॉम्प्युटराइज बेसिस असतो, म्हणजे कॉम्प्युटराइज बेस्ड टेस्ट म्हणजे CBT पूर्णपणे ऑनलाईन असतो. त्याचबरोबर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, आता पॅटर्न त्यांनी खाली दिला आहे, हे पहा, त्यांनी दिला आहे पेपर फर्स्ट आहे. हा पेपर फर्स्ट तो असतो 100 मार्काचा, त्यामध्ये 50 क्वेश्चन येतात आणि त्याला टाईम असतो जवळजवळ 1 तास. दुसरा पेपर असतो म्हणजे सब्जेक्ट वाईज असतो, हे पेपर सर्वांसाठी कॉमन असतो. दुसरा असतो सब्जेक्ट वाईज, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट ज्यामध्ये झालं आहे तो पेपर असतो. तो असतो 200 मार्काचा, त्यामध्ये असतात 100 क्वेश्चन आणि तो पण पूर्णपणे 2 तासाचा असतो. म्हणजे टोटल 1 आणि 2 असे जवळजवळ 3 तासाचा एक्झाम असतो, मध्ये गॅप नसतो. पेपर फर्स्ट आणि सेकंडमध्ये गॅप नसतो. जर तुम्ही सेट एक्झाम देत असाल तर त्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये नंतर गॅप दिला जातो थोडा, पण हे ऑनलाईन पेपर असल्यामुळे नेट एक्झामचा पेपरमध्ये गॅप नसतो, डायरेक्ट एकामागे एक पेपर सुरू होत असतात. तुम्ही असंही करू शकता, पेपर फर्स्ट आधी सोडू शकता, पेपर सेकंड आधी सोडू शकता, पेपर फर्स्ट नंतर सोडू शकता, असं पण चालतं. कारण तुम्ही पेपरला जेव्हा इन होता त्यावेळेस दोन्ही पेपर तुम्हाला ऑन असतात. तुमच्या मनावर असतं तुम्हाला कोणता क्वेश्चन पहिला सोडायचा, कोणता लास्टला सोडायचा, किंवा पेपर सेकंड आधी सोडायचा का पेपर फर्स्ट आधी सोडायचा, हे तुमच्या मनावर असणार पूर्णपणे गोष्ट. नंतर पुढं आहे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर असतो. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे, मार्किंग स्कीम म्हणजे मार्क कसे देतात, आता हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कॅन्सल क्वेश्चन झाल्यावर काय होतं ते सर्व गोष्टी याच्यात तुम्हाला क्लिअर होतील. पहिला क्वेश्चन म्हणजे पहिले त्यांनी पॉईंट दिला आहे, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क. हे तर तुम्हाला बेसिक माहिती आहे, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. नंतर फॉर इच करेक्ट रिस्पॉन्स कॅन्डिडेट विल बी 2 मार्क्स. म्हणजे करेक्ट रिस्पॉन्स असेल तुमचा तर 2 मार्क भेटणार तुम्हाला, आणि जर तुमचा चुकला रिस्पॉन्स तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कोणत्याच प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नंतर नो मार्क विल बी गिवन क्वेश्चन अनआन्सर ऑर अनअटेम्प्ट. म्हणजे जर एखादा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टच केलं नाही किंवा त्याचा आन्सर दिलं नाही तर त्याला मार्क तुम्हाला भेटणार नाही, बेसिक गोष्ट आहे. नंतर टू आन्सर द क्वेश्चन कॅन्डिडेट नीड टू चूज 1 ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. म्हणजे तुम्हाला आन्सर एखाद्या क्वेश्चन द्यायचं असेल तर एक ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल. नंतर इफ क्वेश्चन इज फाउंड टू बी इनकरेक्ट, ॲम्बिग्युअस ऑर ड्युरिंग द की चॅलेंजिंग, ओनली कॅन्डिडेट हू हॅव अटेम्प्ट द क्वेश्चन अँड चूज 1 द करेक्ट आन्सर वुड गिव्ह द क्रेडिट. आता यांना म्हणायचं का, हा जो पॉईंट आपला 6 नंबरचा हा महत्त्वाचा आहे. म्हणजे जर चॅलेंजिंग क्वेश्चनमध्ये आन्सर जर चेंज झालं क्वेश्चनचं तर त्याचे मार्क्स सर्वांना भेटतं ते माहिती. पण जर एखादा क्वेश्चन इनकरेक्ट असेल किंवा ॲम्बिग्युअस असेल म्हणजे संदिग्ध असेल, तर मला त्याचा आन्सर अनेक असतील, असं जर क्वेश्चन असेल तर त्या क्वेश्चनचे मार्क फक्त त्याच विद्यार्थ्यांना भेटतील ज्या विद्यार्थ्यांनी तेव्हा अटेम्प्ट केला.
जर तुम्ही तो सोडून दिला असाल क्वेश्चन तर त्याचे मार्क तुम्हाला भेटणार नाही. म्हणून प्रत्येक शिक्षक काय म्हणतात की जर निगेटिव्ह मार्किंग नसेल ना तर 150 क्वेश्चन आहेत ना टोटल, प्रत्येकाला अटेम्प्ट कराच. चुकीचा ऑप्शन असेल तरी पण क्लिक करून या, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून प्रत्येक क्वेश्चनला अटेम्प्ट करा. जर एखादा 2 क्वेश्चन असे असतात ते कॅन्सल होतात, पण त्याचे मार्क तुम्हाला लगेच भेटत असतात. त्याचबरोबर एखादा क्वेश्चन ड्रॉप झाला म्हणजे त्यांनी पूर्ण कॅन्सलच केला क्वेश्चन, तर त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क भेटणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. हे झालं मार्किंगबद्दल. पुढचं पाहूया इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता इलिजिबिलिटी काय आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल सेट आणि नेटची इलिजिबिलिटी सेम आहे. जर तुम्ही जर्नल EWS या कॅटेगरीचे असताल तर पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला मिनिमम 55% मार्क पाहिजे, आणि जर तुम्ही अदर कॅटेगरीचे असताल कोणती जर्नल आणि EWS सोडून तर तुम्हाला कमीत कमी 50 मार्क हे पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये पाहिजे. नंतर पुढचं पाहूया. हे पहा त्यांनी इथे दिलेलं आहे 55 मार्क तुम्हाला जर्नल किंवा EWSला पाहिजे. अदर कॅटेगरी SC ST PWD यांना किती मिनिमम 50 मार्क पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये पाहिजे. अच्छा, तर OBC पण येतं नॉन क्रिमिनलच्या लेअरच्या अंडर. आता हा JRF बद्दल एक महत्त्वाचा पॉईंट आहे. JRF ज्यांना भेटती आणि त्यांनी ऑलरेडी जर PhD करत असताल, फॉर एक्झाम्पल तुमचं कॉलेज हे PG कंप्लीट झालं आहे आणि तुम्ही एंट्रन्स देऊन PhDला ॲडमिशन घेतलं आहे, पण नंतर तुम्ही काय झालं 1-2 वर्षांनी सेट क्वालिफाय झाला, नेट पण क्वालिफाय झाला आणि JRF पण क्वालिफाय झाला. तर जर तुम्ही PhD तुमचं 1 वर्ष कंप्लीट झालं आहे आणि नंतर तुम्ही JRF क्वालिफाय झाला तर त्या वर्षापासून तुम्हाला JRFची फेलोशिप ॲप्लिकेबल असेल. त्या आधीचं वर्ष तुम्ही PhD केली त्याला ॲप्लिकेबल नसेल, हे तिथं यांनी डिक्लेअर केलं आहे. आता ही तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर VPD एज्युकेशन आणि टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे PDF, तिथून तुम्ही ती पाहू शकता. फक्त सांगायचं काय, जर JRF तुमचं ज्या वर्षी क्लिअर होईल तिथून पुढं PhDला तुमचं ते जी फेलोशिप असेल ती तुम्हाला भेटेल. आणि JRF कोणाला भेटते हे पुढं आपण डिस्कशन करणारच आहे. त्यानंतर त्यांनी काय दिलं आहे एक्झाम्पशन, म्हणजे असे कोणते क्लास आहेत किंवा कोणते स्टुडंट आहेत त्यांनी नेट सेट केलं नाही तरी चालेल. तर तिथं तुम्ही दिलं आहे की तुम्ही जर विद्यार्थी असाल तुमच्यासाठी ॲप्लिकेबल नसेलच, कारण ते 1989 पासूनचं आहे. म्हणजे ते त्याच्या आधीच तुमचं नेट सेट नसेल तर चालू शकतं, त्याच्यानंतर तुम्हाला नेट सेट करणं कंपल्सरी आहे. पण जर तुम्ही हे पहा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, जर तुम्ही सेट क्वालिफाय असताल पण त्या राज्यामध्ये तुम्हाला नेट केलं नाही तरी चालेल. आता फॉर एक्झाम्पल MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट आहे, जर तुमचं महाराष्ट्र सेट कंप्लीट असेल तर तुम्हाला नेट करावं असं कंपल्शन नाही आहे. तुम्ही सेटवर पण कोणत्याही कॉलेजमध्ये ॲप्लिकेबल होऊ शकता. पण जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जॉब करायचा असेल तर तुम्हाला नेट हे आवश्यक आहे. सेट फक्त तुम्ही महाराष्ट्र केलं नंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही जॉब भेटेल, तुम्हाला कोणतंच कॉलेज म्हणणार नाही की तुम्ही नेट पण करा. हे गोष्ट लक्षात घ्या. सेट तुम्हाला सफिशियंट असेल जर महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा असेल तर, आणि बाकीच्या बाहेर करायचं असेल तर नेट पण तुम्हाला लागलच. पुढचं पाहूया. आता JRFसाठी एज, हे बऱ्याच जणांना डाऊट असतो एज लिमिट किती आहे JRFचं. नेट सेटसाठी तर एज लिमिट काहीच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, कोणतंच लिमिट नाही. तुम्ही म्हातारे झाला तरी पण नेट सेट देऊ शकता. पण JRFसाठी लिमिट आहे. हे लिमिट पण का दिलं आहे ते पण सांगतो मी आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणी सांगितलं नसेल पण मी आज डिक्लेअर करतो. पहिलं लक्षात घ्या, JRFचं लिमिट किती आहे, 31 वर्ष JRFचं लिमिट आहे. आणि हे लिमिट कधी आहे, दिस एज लिमिट इज ॲप्लिकेबल फॉर द करंट एक्झामिनेशन ओनली. म्हणजे JRFचं एज लिमिट आहे हे बदलत असतं, दरवेळेस बदलतं. तर त्यांनी किती दिलं आहे, 31 वर्ष दिलं आहे या JRFचं लिमिट. आणि जर तुमची कॅटेगरी वेगळी असेल म्हणजे रिलॅक्सेशन अप टू 5 years इन प्रोव्हाइडेड कॅन्डिडेट बिलॉंग कोणती OBC नॉन क्रिमिनल लेअरच्या अंडर. त्याचबरोबर ज्या OBCच्या गर्ल्स आहेत म्हणजे जे वुमन्स आहेत त्यांना पण ॲप्लिकेबल असेल. म्हणजे 5 वर्ष काय त्यांना रिलॅक्सेशन आहे. 31च्या पुढे जरी 5 वर्ष गेले तरी पण त्या JRFला ॲप्लिकेबल असतात. तर हे झालं JRFचं बाबत. आता तुम्ही म्हणताल इथं 31च वर्ष JRFची लिमिट का दिली, त्यानंतर जर तुम्ही आता 31 वय तुमचं होऊन गेलं आणि जर तुम्ही 32व्या वर्षी JRF झाले तर ते ॲप्लिकेबल असेल का, म्हणजे ती व्हॅलिड नसणार, ते इनव्हॅलिड असेल. तुम्ही जर क्वालिफाय होऊच शकत नाही, तर रिझल्टमध्ये क्वालिफाय येणारच नाही. आता हे का नाही येणार ते सांगतो. तर रिसर्च काय म्हणतो, जर तुमची 31 वय होईपर्यंतच तुमची एक बुद्धी अशी असती की तुम्ही नवीन नवीन गोष्टी इन्व्हेंट करू शकता, म्हणजे शोधू शकता 31 वयापर्यंतच. 31च्या पुढं वय गेलं तर तुमची सोचण्याची म्हणजे विचार करण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमी होती आणि तुम्ही नवीन गोष्टी शोधू शकत नाही एवढे इफेक्टिव्हपणाने. म्हणून त्यांनी काय केलं, 31 वयापर्यंत JRF म्हणजे काय, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे. तुम्हाला रिसर्चसाठी फेलोशिप देणार आहे. ही फेलोशिप कोणाला देणार, जे तरुण मंडळी आहेत त्यांनाच देणार, कारण त्यांच्यात इंटेलेक्च्युअल पॉवर काय असते, जास्त असते. म्हणून ही 31 लिमिट त्यांनी ठरवलं आहे. हे JRFचं लिमिटचं एजचं कारण आहे. नेटसाठी अशी कोणती लिमिट नाही, कारण नेटमध्ये आपल्याला रिसर्च करायचं नाही, फक्त काय करायचं आहे, शिकवायचं आहे. इथं रिसर्च करायचं आहे म्हणून एजचं लिमिट दिलेलं आहे. पुढे पाहूया. हे पहा इथे दिले असिस्टंट प्रोफेसरला कोणतंच एज लिमिट नाही आहे. नो एज लिमिट. हे पहा नो अप्पर एज लिमिट, म्हणजे कधी तुम्ही असिस्टंट प्रोफेसरचा म्हणजे UGC नेटचा एक्झाम देऊ शकता. पण एज लिमिट नसेल
तरी तुम्हाला काय माहिती आहे, लास्ट इयर म्हणजे मॅक्झिमम एज लिमिट नाही, पण मिनिमम काय तुमचं PG चालू आहे ना, PGच्या लास्ट इयरला तुम्ही काय करू शकता, ॲप्लिकेबल होऊ शकता. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट चालू आहे, फॉर एक्झाम्पल 2 वर्षाचं PG, फॉर एक्झाम्पल तुम्ही MSc करताय, M.Com करताय, MA करताय, तर MAच्या किंवा MScच्या किंवा M.Comच्या सेकंड इयरला तुम्ही काय करता, ॲप्लिकेबल होऊ शकता. मग तुमचं सेमिस्टर 3rd असो किंवा 4 असो, सेकंड इयरचे दोन्ही पण. जर तुमची मास्टर डिग्री 4 इयरची असेल तर त्याच्यातील लास्ट इयरला तुम्ही ॲप्लिकेबल असता. म्हणजे सांगायचं काय, तुमची डिग्री किती वर्षाची असो, लास्टच्या वर्षी तुम्ही ॲप्लिकेबल असता हा एक्झाम देण्यासाठी. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, रिझर्वेशन. कोणत्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे? रिझर्वेशन ऑफ पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲप्लिकेबल UGC नेट अकॉर्डिंग टू दिस सेंट्रल युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन विच डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी टू बी रिझर्वेशन सेट शॅल बी फॉलो. म्हणजे रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला किती दिलं आहे ते त्यांनी दिलं आहे. 15% कोणाला आहे? SC कॅटेगरीला आहे. 15% कोणाला? SC कॅटेगरी. नंतर 7.5% आहे ST कॅटेगरी. नंतर 27% आहे OBC कॅटेगरी आणि त्यातच आहे नॉन क्रिमिनल लेयरचे पण. नंतर 10% आहे EWS कॅटेगरी. नंतर 0.5% आहे PWD जे हँडिकॅप वगैरे आहे, म्हणजे मोर दॅन 40% त्यांची डिसॅबिलिटी आहे, त्यांना 0.4% रिझर्वेशन आहे. तर हे रिझर्वेशन झालं. नंतर पुढे पाहूया. नंतर इथं दिलं आहे तुम्ही सेंटर कोणतं निवडता. तर सेंटर निवडणं तुम्हाला फॉर्म जेव्हा भरता तेव्हा तुम्हाला सेंटर निवडायला ऑप्शन असतात. टोटल 4 ऑप्शन दिलेले असतात. म्हणजे 1, 2, 3, 4 असे ऑप्शन दिले असतात. फर्स्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला ते सेंटर निवडायचं आहे ज्या सेंटरमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या जवळचं सेंटर निवडायचं. नंतर सेकंडला थोडंसं तेच निवडता येत नाही, म्हणून जे तुम्हाला पॉसिबल आहे, फर्स्टला तुम्ही जर पोहोचले नाही तर सेकंडला ते निवडायचं असतं. थर्डला कोणतं निवडायचं? थर्ड म्हणजे फर्स्टला जाऊ शकले नाही, सेकंडला जाऊ शकले नाही तर थर्ड निवडू शकता. आणि तिन्हीला तुम्हाला अवेलेबल नसेल तर चौथं सेंटर भेटतं. पण पॉसिबिलिटी अशी असते जे तुम्ही फर्स्ट सेंटर निवडलं आहे तेच तुम्हाला एक्झामिनेशनसाठी भेटत असतं. म्हणून सेंटर पण तुम्हाला योग्य असं निवडायचं असतं. जे फर्स्ट रकाना आहे सेंटर 4 असतात, 1, 2, 3, 4 असे दिले असतात. फर्स्टमध्ये प्रायोरिटी द्यायची, जे तुम्हाला योग्य वाटतं, जवळचं वाटतं ते सेंटर तुम्ही निवडायचं असतं. हे फॉर्म भरताना निवडायचं. आता त्यांनी बरेच इन्स्ट्रक्शन दिलेत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याबाबत. हे तुम्ही मी जेव्हा PDF अपलोड करेल तेव्हा तुम्ही पाहू शकता. खूप अशा महत्त्वाच्या नाहीत. फॉर्म कसा भरावा, त्याच्यात काय त्रुटी असाव्या, काय चुकू नये ते फक्त दिलेलं आहे. ते फॉर्म जेव्हा सुटतील, आता तर चान्स नाही तुम्हाला फॉर्म भरायला, जेव्हा सुटतील तेव्हा मी व्हिडिओ अपलोडच करेल. आत्ता याला स्किप केलं तरी चालेल. तर रिपोर्टिंग टाईम दिला आहे, म्हणजे एक्झाम जो होणार आहे त्याला रिपोर्टिंग टाईम अर्धा तास आधीच गेट क्लोज होत असतात. हे लक्षात घ्या. एक्झाम फॉर एक्झाम्पल 9ला तुमचा एक्झाम आहे ना, तर 8, 8:30लाच गेट क्लोज होतात. ॲक्च्युली होत नाही, ते 1-2 वेळेस ॲडजस्ट करतात. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल 9ला एक्झाम आहे तर 8:45 ते ॲडजस्ट करू शकतात. पण जर तुम्हाला 8:45चा जर पुढे टाईम गेला तर तुम्हाला गेटच्या आत एंट्री देणार नाही. ही 8:45 पण रिक्वेस्ट केली खूप तर देऊ शकतात. पण एवढं लक्षात घ्या, तुम्हाला अर्धा तास कमीत कमी एक्झाम होण्याच्या आधी तुम्हाला गेट हे बंद होणार या दृष्टिकोनातून जायचं आहे. म्हणजे एक्झाम 9ला आहे ना, तर तुम्हाला तिथं 8लाच कमीत कमी पोहोचायचं आहे, हे लक्षात ठेवा. तिथं जाऊन तुम्ही थोडं रिलॅक्स होता, कारण रिलॅक्स जेवढं होताल तेवढं तुमचं माइंड चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकतं. म्हणून एक्झाम होण्याच्या आधी कमीत कमी 1 तास तिथं पोहोचा, जेणेकरून कोणतीही तुमची काही अनसर्टन्टी येऊ शकते. म्हणून 1 तास आधी पोहोचताल या दृष्टिकोनातून करून निघा, असं म्हणजे त्यांनीच दिलेलं इथं. पुढं पाहूया. नंतर तुम्हाला रफ पेपर, जे रफ पेपरसाठी शीट आणि पेन तिथंच प्रोव्हाइड केले जातात. घरून न्यायची गरज नसते. तुम्हाला वाटलंच तर एखादा पेन, तो पण ट्रान्सपरंट पेन पाहिजे, म्हणजे कांडीचा आपण म्हणतो 5वाला पेन नाही का, ट्रान्सपरंट असतो, कांडी दिसते त्याच्यातून, तो पेन घेऊन जाऊ शकता. तो नसेल न्यायचा तर त्यांचा पेन भेटत असतो आणि पेपर भेटत असतात 2 रफसाठी, तर ते पण तिथंच भेटतात. तुम्हाला एंट्री फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल, तुमचे फोटो असतील तेवढंच आत घेऊन जाता येतं, बाकी कोणतीच गोष्ट आत घेऊन जाता येत नाही, इथं असं त्यांनी म्हणलं आहे. मी फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, पूर्णपणे वाचत बसत नाही, कारण 69 पेजचं पूर्णपणे PDF आहे. इथं त्यांनी अनफेअर दिलं आहे. अनफेअर म्हणजे काय, जर तुम्ही मोबाईल नेलात किंवा तुम्ही काही चिटिंग केली एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची, आता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लीट झालं आहे म्हणजे तुम्हाला अनफेअरचा अर्थ चांगल्या प्रकारे माहीत असेल. एक्झामिनेशन म्हणजे अनफेअरमध्ये करणं म्हणजे काय करणं, कॉपी करणं, चिटिंग करणं, किंवा ते झाले सुपरवायझर आहे त्यांना उलटं वगैरे बोलणं, या अशा तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्यावर लिगल ॲक्शन ते करू शकतात आणि तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमधून बाधाही करू शकतात. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तसे तुम्ही हुशार आहे, अशा गोष्टी करणार नाही, पण एक सांगणं माझं काम आहे. दिस आहे डिस्प्ले प्रोव्हिजनल आन्सर की फॉर चॅलेंज, म्हणजे एक चॅलेंजिंग आन्सर की येत असते, सर्वांना माहिती. मेन आन्सर की येण्याआधी एक चॅलेंजिंग आन्सर की येते. यामध्ये काय असतं, तुम्हाला एखादा क्वेश्चन राईट वाटतोय पण त्यांनी आन्सर जे दिले ना ते वेगळं दिलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं आन्सर वाटते A हे राईट आहे, पण तुम्ही चॅलेंजिंग आन्सर कीमध्ये पाहिलं तर त्यांनी दिला असेल B, तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. आता चॅलेंज कसं करायचं त्यांनी पुढं प्रोसेस दिलेली ते पण आपण पाहूया. तर हे पहा,
एका क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी 1,000 रुपये पर क्वेश्चन ते घेत असतात. आता ही कशी प्रोसेसिंग चार्जेस आहे, म्हणजे त्यांचे काय प्रोसेसिंग चार्जेस असतील ते 1,000 रुपये पर क्वेश्चन आहे. आता हे चॅलेंज तुम्ही तेव्हाच करा जेव्हा तुमच्याकडे काय असतील, डॉक्युमेंट असतील, सर्व गोष्टी असतील, त्याच्याबद्दल प्रूफ असेल, तेव्हाच तुम्ही काय करा, चॅलेंज करा असं त्यांनी पण म्हणलं आहे. जर तुमच्याकडे सर्व गोष्टी असतील, एव्हिडन्स वगैरे इथं एव्हिडन्स वगैरे दिलं आहे त्यांनी, ते असतील तुमच्याकडं, मीडियम सर्व गोष्टी असतील, प्रिस्क्राईब लिंक्स असतील किंवा एखाद्या वेबसाईटच्या ऑथेंटिकेट लिंक असतील, आणि तुम्ही प्रूव्ह करू शकता की आन्सर नंबर ए हे नाहीच आहे, बीच आन्सर आहे, पण तुम्ही काय दिलं आहे, ए दिलं आहे, तर ते कॅन्सल करू शकतात आणि त्याचे मार्क्स सर्व विद्यार्थ्यांना मिळतात. आता हे पण गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं, एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केलं तर फक्त त्याला त्याचे मार्क भेटत नाही, बाकी सर्व विद्यार्थ्यांना त्याचे मार्क भेटत असतात ज्या विद्यार्थ्यांनी त्याचा ऑप्शन नंबर ते दिला असेल त्यांना. तर म्हणून चॅलेंजिंग आन्सर केला, विचार करून पूर्णपणे चॅलेंज करत जा. 1,000 रुपयाचा एक क्वेश्चन असतो, म्हणून एव्हिडन्स वगैरे प्रत्येक गोष्ट गोळा करत जा. जेव्हा चॅलेंजिंग आन्सर की म्हणजे क्वेश्चन पेपर होईल तेव्हा मी सांगत असतो कोणते क्वेश्चन चॅलेंजिंग आहे याबद्दल व्हिडिओ मी टाकत असतो, तेव्हा आपण हे डिस्कशन करूच. आता थोडं स्किप करू, फक्त सांगायचं काय, 1,000 रुपयाला एक क्वेश्चन चॅलेंजिंग असतो, तुम्ही चॅलेंज पण करू शकता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रिइव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग ऑफ रिझल्ट, कोणत्याच प्रकारचं रिइव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग हे नसतं. हे पहा, नॉट अवेलेबल, कोणतंच नसतं. तुमचा एक्झामचा रिझल्ट लागला, तुम्हाला वाटत असेल आपण फेल झालो पण नाही, मी 1 मार्काने पास होऊ शकतो, तुम्हाला असं वाटत असेल तर रिइव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग होत नाही. नीट आणि सेट एक्झाम दोन्हीचं पण सांगतोय मी, म्हणून हे डोक्यातून काढून टाका. रिइव्हॅल्युएशन होईल किंवा रिचेकिंग होईल, एक्सेप्शनल कंडिशनमध्ये होऊ शकतं. जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी राईटच दिलं पण यांनी कसं काय माझं चुकीच दिलं, तेव्हा तुम्ही काही प्रूफ वगैरे घेऊन करू शकता ॲडजस्टमेंट. पण रूल काय सांगतो की रिइव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग होत नाही रिझल्टचं, हे लक्षात ठेवा ही गोष्ट. आता ही गोष्ट महत्त्वाची खूप. ज्या विद्यार्थ्यांनी नेटचा फॉर्म भरला आहे ना, त्यांनी जे सेंटर घेतलं आहे त्यांना त्या सेंटरमध्ये पेपर होण्याच्या आधीच 1-2 दिवस किंवा 1-2 आठवडे म्हणून आपण तुम्हाला ती टेस्ट देता येते. म्हणजे कशा प्रकारे एक्झाम होणार आहे हे पूर्णपणे 3 तासाचा एक डेमो पेपर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरला जाऊन देता येतो. त्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसेस असते थोडी, किंवा सेंटर जवळ असेल डायरेक्ट तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता याबाबत, किंवा सेट भवनचा ह्या PDF सगळ्यात लास्टला नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करूनही विचारू शकता ह्याची प्रोसेस काय आहे. कारण मी आत्तापर्यंत ही प्रोसेस केली नाही, म्हणून ॲक्च्युली प्रोसेस काय आहे 100% मी सांगू शकत नाही. पण तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही कॉम्प्युटर बेस एक्झाम कसा होणार आहे पूर्णपणे लाईव्ह डेमो तुम्ही तिथं एक्झामिनेशन सेंटरला जाऊन देऊ शकता. त्यासाठी कोणतेही चार्जेस नसतात, हे पण लक्षात ठेवा. एकदम फ्री ऑफ कॉस्ट असतं, पण तुमची थोडी प्रॅक्टिस पण होती आणि तुम्ही जाऊन पेपर देऊ शकता, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर हे पहा, त्यांनी सगळे सब्जेक्टची लिस्ट दिली आहे, म्हणजे नेट एक्झाम कोणत्या सब्जेक्टमध्ये कंडक्ट केला जातो त्या सर्वांची लिस्ट दिली आहे. आता मी वाचत नाही, जवळजवळ 30 सब्जेक्ट आहे. जर तुमचं सब्जेक्ट वेगळाच असेल काही, तर तुम्ही PDF मी जेव्हा टेलिग्राम चॅनलवर टाकाल तिथून तुम्ही पाहू शकता. तर हे सब्जेक्ट खूप सब्जेक्ट आहे, तुम्ही तुमचे सब्जेक्ट पाहू शकता याच्यात आहे का नाही, तुम्ही नंतरून पाहून घ्या. मी आत्ता फक्त एक स्क्रोल करतो, खूप दिलं आहे. कोणत्या म्हणजे स्टेटमध्ये एक्झाम कंडक्ट केली जाते ते पण स्टेट पण दिले आहेत, हे पण तुम्ही पाहू शकता इथं. आता दिसणार नाही तुम्हाला कारण मी स्पीडनी स्क्रोल करतोय. खूप असे सब्जेक्ट वगैरे दिले आहे इथं पहा. पुन्हा एकदा दिले पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट, म्हणजे कोणत्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या सब्जेक्टसाठी हा एक्झाम कंडक्ट केला जातो. असं काय होतं माहिती का, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट एखाद्या विशिष्ट सब्जेक्टमध्ये झाला आहे, पण तो सब्जेक्ट ह्या NTUGC नेटच्या सब्जेक्ट लिस्टमध्ये नाही आहे, तेव्हा पण तुम्हाला एक्झाम देता येतो सिमिलर सब्जेक्ट घेऊन. त्याच्याबद्दल काय प्रोसेस असते ती ब्राउझरमध्ये आहे. आता एक्सेप्शनल केस असते, एखादीच केस असते, लाखामध्ये एखादी केस असते अशा विद्यार्थ्यांची, तुम्ही ते पाहू शकता. हे पूर्णपणे ब्राउझर मी जेव्हा टाकन VPD एज्युकेशनवर तेव्हा तुम्ही पाहू शकता. पण त्यांनी दिलं आहे काही लिस्ट, तर या सब्जेक्टमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टचा एक्झाम देऊ शकता त्यासाठी ही लिस्ट आहे. नंतर तुम्ही पूर्णपणे वाचत पहा, मी आत्ता फक्त स्क्रोल करतो. नंतर त्यांनी दिले आहे ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा. आता हे स्टेप बाय स्टेप आपण नंतर पाहू, जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील. हे स्किप करतो. आता हे पहा, तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागतं. हे मोबाईलवरून अपलोड करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे सांगितलं काय, फोटो काय ठेवायचा, फर्चीवर किंवा काही टेबलवर खाली फोटो ठेवायचा आणि मोबाईल एकदम दूरवर धरायचा, लांब धरायचा आणि तिथून तो फोटो काढायचा. त्याने होतं काय, फोटोची साईज काय होती माहिती का, कमी होती. नंतर तो क्रॉप करायचा, क्रॉप केल्यानंतर ते साईज तुम्हाला एकदम थोडी KB दिसेल, 10-12 KB दिसेल आणि 50 KBचं लिमिट असते तुम्हाला माहीत असेल. तसंच सिग्नेचरचं कॅमेरा एकदम लांब धरायचा आणि तिथून फोटो काढायचा.
मग सिग्नेचरला क्रॉप केल्यानंतर ते साईज पण खूप कमी होती. जेवढं तुम्ही जवळून फोटो काढताल तेवढीच साईज वाढत असतील, तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त प्रॉब्लेम इथंच येतो, म्हणून ही गोष्ट मी इथं क्लिअर केली. मोबाईलवरून फॉर्म भरू शकता, खूप इझी असतो. आणि जर फॉर्म सबमिट होत नसेल तेव्हा PC मधून भरू शकता, कारण काही वेळेस मोबाईलला इंटरनेटचा ॲक्सेस एवढा स्पीड देत नाही आणि फॉर्म सबमिट व्हायला प्रॉब्लेम येतात. आणि जर सबमिट व्हायला खूपच प्रॉब्लेम येत असेल तर रात्री थोडंसं उठायचं आणि मोबाईलवरून फॉर्म भरू शकता. इंटरनेट स्पीड हा रात्री चांगला असतो. आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला असा टेक्स्ट मेसेज पण येतो, पूर्णपणे तुमचा फॉर्म असा भरला आहे आणि तुमचं म्हणजे सक्सेसफुल झाला असा टेक्स्ट मेसेज पण येत असतो, ईमेल पण येत असतो, तुम्ही ते चेक करू शकता. आता हे पहा, इथं तुम्हाला असे ऑप्शन दिसतात. जेव्हा तुम्ही एक्झाम देताना तेव्हा असं क्लिक करायचं असतं. इथं पहिला पांढरा व्हाईट रंग म्हणजे काय, यू हॅव नॉट व्हिजिट द क्वेश्चन, म्हणजे व्हिजिटच केलं नाही तर व्हाईट रंग असतो. नंतर यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन, नंतर असा रेड असतो. नंतर यू हॅव आन्सर द क्वेश्चन, म्हणजे एखाद्या क्वेश्चनचा आन्सर दिल्यानंतर ते हिरवं होतं, तुम्हाला माहीत असेल. नंतर यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट हॅव मार्क 2 क्वेश्चन्स फॉर रिव्ह्यू, म्हणजे रिव्ह्यूसाठी तुम्ही मार्क केला आहे तेव्हा असं येतं. आणि इथं सेम तसंच, पण खाली इथं थोडंसं हिरवं, त्याला म्हणतो द क्वेश्चन आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. जेव्हा तुम्ही असं डॉट करताना हे पहा, हे खूप महत्त्वाचं आहे, हेच करत जा. मी तर रेफर करेल, जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनबाबत कन्फ्युजन असेल ना तर याला क्लिक करत जा. कारण होतं काय, तर हे जर तुम्ही याचं चेंज केलं नाही ना आन्सर, ते फायनल एक्झामिनेशन रिव्ह्यूसाठी हेच जातं. आणि जर तुम्ही हे केलं तर एक कन्सिडर करत नाही, कशासाठी, फायनल एक्झामिनेशनसाठी, म्हणजे तुमच्या इव्हॅल्युएशनसाठी कन्सिडर करत नाही, कन्सिडर करत नाही. म्हणून यालाच क्लिक करत जा. तुम्हाला अनसर्टिटी असेल तेव्हा तुम्ही याचं चेंज पण करू शकता, कारण नंतर, आणि जर नाही चेंज केलं, तुमच्याकडून राहून गेलं, तर तसंच ते फायनल इव्हॅल्युएशनसाठी जात असतं. नाहीतर मग, आणि ॲक्युरेट तुम्हाला आन्सर माहीतच असेल एखाद्याचं, तर या ग्रीनला तुम्ही क्लिक करू शकता. ही गोष्ट नेट ऑनलाईन पेपर असल्यामुळे तुम्हाला सांगणं गरजेची होती. हे पहा, एक्झामिनेशन डेस्क पूर्णपणे असा असतो. हे पहा, इथं तुम्हाला हे ऑप्शन इथं दिले असतात, म्हणजे कोणत्या विषयाला तुम्ही काय केलं आहे ते पूर्णपणे असते. इथं बघा, सेव्ह अँड नेक्स्ट, क्लिअर, नंतर सेव्ह अँड मार्क फॉर रिव्ह्यू, नंतर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, आणि नंतर इथं सबमिटवर क्लिक करायचं नाही, कधी ऑटोमॅटिक ते सबमिट होत असतो 3 तास झाल्यानंतर. फक्त तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट केलं म्हणजे तो आन्सर पूर्णपणे सेव्ह झाला. नंतर सेव्ह अँड मार्क फॉर रिव्ह्यू, नंतर इथं दिसतं तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला किती काय केलं आपण पूर्णपणे. असं पूर्णपणे अशी सेम ऑनलाईन डिस्क असते. इथं क्वेश्चन असतो आणि तुम्हाला इथं क्वेश्चनचे नंबर्स दिलेला असतात. इथून तुम्ही क्वेश्चन क्लिक केल्यानंतर क्वेश्चन ओपन होत असतो. हे पहा, त्यांनी इथं पुन्हा दिलेलं आहे, हे तुम्ही एकदा मी PDF टाकल्यानंतर वाचून घ्या. बस, प्रॉस्पेक्टमध्ये इतकीच माहिती होती, कारण प्रॉस्पेक्ट इथं संपला आहे. जर तुम्हाला आणखी काय माहिती हवं असेल तर हेल्पलाईनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता, किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी एकदा कमेंट बॉक्सचा पूर्णपणे तुमचे 1-2 दिवस कमेंट येऊन देईल, त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवेल आणि प्रत्येक कमेंटचं मी तुम्हाला डाऊट क्लिअर करेल. तर काहीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा. आणि आपण जे सिरीज सुरू केली आहे पूर्णपणे युनिट वाईज, त्यालाही पार्टिसिपेशन व्हा, पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर काहीच थँक्यू.